पंढरीनाथ भगवान की जय। संत चोखामेळा महाराज की जय। परमहंस तेजस्वी बाबा की जय। श्री संत चोखोबारायांच्या जीवन चरित्राचा विषय आपण पाहत आहोत। श्री संत चरित्र कथा त्या अनुषंगाने श्री पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत प्रेमळ असणारे भक्त श्री संत चोखोबाराय त्यांच्या जीवनामध्ये चोखोबाराय हीनतेची वागणूक खऱ्या अर्थाने त्यांना प्राप्त होते। महाराजांच्या अभंगवाणीमध्ये अनेक अभंग असे आहेत। यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री। जात धर्म पंथ यापेक्षा मनुष्य वेगळा आहे। भगवान परमात्म्याचा भक्त असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। वैष्णव हीच जात सगळ्यात महत्वाची। देवाचा भक्त म्हणून घेणं हीच खऱ्या अर्थाने मनुष्याची जात असली पाहिजे। याच्यापेक्षा वेगळी जात आणि धर्म याचा विचार माणसाने करू नये असा विचार संत साहित्यामध्ये मांडलेला आहे। आणि म्हणून करता आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचा सेवक वैष्णव हीच आपली जात। दुसरी जात माणसाने मानायची नाही। आपण सगळे भगवान परमात्म्याची लेकरं आहोत। या न्यायाला अनुसरून संत चोखोबाराय आपल्या जीवनात आलेले अनेक कठीण प्रसंग त्यांना सामोरे जात आहेत। मजल दरमजल करत पंढरपूरला जात आहेत। पंढरपूरमध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायांची भेट त्यांना होते। नामदेवरायांनी डोक्यावरती हात टेकवला आणि विश्वात्मक पण त्या चोखोबारायांना प्राप्त झालं। चोखोबारायांच्या लक्षात आलं की बाह्य जगापेक्षा सुद्धा आंतरिक जग हे अत्यंत महत्वाचं आहे। अंतःकरणामध्ये जो पांडुरंग विसावलेला आहे त्याचं दर्शन घेण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही। एखाद्या वेळेला राऊळामध्ये जात असताना बडवे आडवे येतील, ब्राह्मण मला अडवतील, पांडुरंगाच्या जवळ मला जाऊ देणार नाहीत, परंतु अंतःकरणातल्या ईश्वराचं दर्शन घेण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही असा विचार संत चोखोबाराय करतात। आणि एक दिवस चोखोबाराय कामावरून घरी येत असताना चोखोबाराने विचार केला की देवाला काहीतरी आपण प्रसाद घेतला पाहिजे। म्हणून चालता चालता फळांवरती नजर चोखोबारायांची जाते। केळी आहे, चिकू आहे, सफरचंद आहे अशी केळीची फळं आणि चोखोबारायांनी सुंदर अशी फळं त्या ठिकाणी देवाला प्रसाद देण्याकरता घेतली। आणि भगवान पंढरीशाच्या राऊळामध्ये जायचं आणि देवाला त्या ठिकाणी ती फळं अर्पण करायची असा दृढ निश्चय त्यांनी केला। म्हणून ती फळं घेऊन चोखोबाराय तडक मंदिराच्या दिशेने निघाले। पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर राऊळामध्ये त्यांनी संधी साधून प्रवेश केला आणि देवाच्या जवळ ती फळं अर्पण केली। तेवढ्यामध्ये देवाचे पुजारी बडवे लोक आले। त्यांनी पाहिलं हा अंतज हा महारडा इथं आलेला आहे आणि देवाला त्यानं विटवलेला आहे, विटंबना केलेली आपल्या मंदिराची। म्हणून चोखोबारायांना काठ्यानी, लाथानी आणि मुक्यानी मार 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 चोखोबारायांना शिक्षा करण्यात आली। माजलेल्या बैलाच्या पायाला दोरी बांधली आणि चोखोबारायांचा पाय त्या दोरीला बांधला। एक दोरीचं टोक बैलाच्या पायाला, दुसरं टोक चोखोबारायांच्या पायाला बांधलं आणि त्या बैलाला ते लोक फटके देऊ लागले। सगळा समाज आवाज पाहू लागला। आता हा बैल जर उधळला, धावायला लागला, पळायला लागला तर या चोखोबारायाच्या अंगाची सालटी निघतील, चमडी लोळेल, चोखोबारायाचं शरीर रक्तबंबाळ होईल, चोखोबारायाला मृत्यू होईल चोखोबारायाचा। त्यातले काही लोक म्हणतायत अरे तो देवाचा भक्त आहे, त्यानं देवाला फळं अर्पण केली म्हणून बिघडलं कुठं? देवाला त्याची फळं आवडली नसती तर त्यानं ती फेकून दिली असती।
अरे शबरीची बोरं जर देवाला चालतात त्या चोक्याची फळं का चालणार नाही? अरे नका रे त्याच्यावर अन्याय करू तुम्ही, नका रे त्याला मारू. पण कोण ऐकतंय? तिथल्या असणाऱ्या त्या पुजारी मंडळींनी, ब्राह्मण मंडळींनी एकी केली आणि त्या बैलाला त्याला बांधलं आणि त्या बैलाच्या अंगावरती फटके देऊ लागले. पण झाला चमत्कार असा, एवढे फटके मारून सुद्धा बैल जागचा हलायला तयार नाही. हा प्रसंग लोकांनी पाहिला. ते बडवे लोक, ते ब्राह्मण लोक घाबरले. त्या चोख्याचा पाय त्यांनी त्या दोरीतून मुक्त केला आणि तिथून त्यांनी पळ काढला. इकडं मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला. मंदिरात जायला पाहताय तर काय, देवाने आतमधून दार बंद करून घेतले. आतमधून रावळाचं दार देवाने आतमधून बंद करून घेतलं. अरे असं कसं काय झालं? आपण तर देवाची नित्य सेवा करणारे लोक, देवाच्या चरणाची सेवा करणारे आपण ब्राह्मण मंडळी, आपल्याशिवाय तर देवाला चैन पडत नाही. देवाने जर असं दार बंद केलं तर देवाची पूजा कोण करील? देवाने जर असं दार बंद केलं तर देवाला नैवेद्य कोण दाखवेल? देवाने दार बंद करून घेतलं तर देवाची शुश्रूषा कोण करील? सेवा कोण करील? असं का होतंय? दरवाजावरती थापा टाकल्या. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी सांगितलं, अरे मूर्खानो, तुम्ही देवाच्या भक्ताला त्रास दिलेला आहे. त्याची क्षमा जोपर्यंत तुम्ही मागणार नाही तोपर्यंत देव तुम्हाला दार उघडणार नाही. सर्वांनी हात जोडले. आतून आवाज आला. भगवंतांनी सांगितले, ज्या माझ्या भक्ताला, माझ्या चोख्याला तुम्ही मार मार मारलं, बदडलं, काठ्याने, मुक्याने, लाताने मारलं, त्याला त्रास दिला, त्या चोखोबारायला मारलेले वळ माझ्या अंगावरती उमटलेले आहेत. मला त्रास होतोय त्याचा. आणि मी जर दार उघडावं असं तुम्हाला वाटत असेल तर जा त्या मंगळवेड्याला, त्याचे पाय धरा, त्याला पालखीमध्ये बसवा, चंद्रभागेमध्ये त्याला स्नान करू द्या आणि वाजत गाजत त्याला माझ्या रावळामध्ये घेऊन या, मग मी दार उघडेन. सगळे ब्राह्मण मंडळी हताश झाले, निराश झाले. ज्या चोक्याला शिव्या देत होते, ज्या चोखोबरायाला हीन समजत होते, देवानी शेवट त्याचीच पाय धरायची पाळी आमच्या नशिबाला आणली असं ब्राह्मण लोकांना वाटायला लागलं. सगळेजण हताश झाले, निराश झाले. गेले मंगळवेळ्याला, चोखोबरायांचे पाय धरू लागले. चोखोबराय म्हणतात, अरे तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही उच्च वर्णीय आहात, मी कनिष्ठ आहे. मला स्पर्श केला तरी तुम्हाला अस्पृश्यतेनं अपवित्रता निर्माण होते आणि तुम्ही माझ्या चरणावरती नतमस्तक का होताय? कशासाठी होताय? काय चुकलंय माझं? त्या वेळेला त्या ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, महाराज चोखोबराय, चुकलं तुमचं नाही, चुकलं आमचं चुकलंय. आम्हाला क्षमा करा, माफ करा, आम्हाला क्षमा करा, आमची चूक झाली. चोखोबरायांनी सांगितलं, का बाबांनो, काय चूक झाली तुमची? तेव्हा त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. देवाने तुमच्यासाठी आम्हाला दूर लोटलंय चोखोबराय. तुम्ही जर आमच्याकडं, आमच्या सोबत नाही आलात तर देव आम्हाला कधीच जवळ करणार नाही. चूक झाली आमच्या हातून, आम्ही तुमचा अपराध मान्य करतो, पण काही करा आणि पालखीमध्ये विराजमान व्हा. चोखोबराय म्हटले, अरे पालखीमध्ये बसण्याची माझी लायकी नाही, मी पायी तुमच्या सोबत येतो. नाही नाही नाही, तुम्ही पायी येऊ नका, जसं देवाने आम्हाला सांगितलंय तसं करू द्या. जर आम्ही तुम्हाला पालखीमध्ये नाही नेलं तर देव पुन्हा आम्हाला दार उघडेल का नाही सांगता येत नाही. चोखोबरायांची विनवणी केली. चोखोबराय पालखीमध्ये बसले. वाजत गाजत पालखी पंढरपूरला आली. चंद्रभागेचं स्नान चोखोबरायांनी केलं आणि वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत
जोडूनी हात काची लाटी पुढे जोडोनी हात गुरुवाराची दाटी उभे जोडूनी हात वळवंटापासून वाळवंटापासून सगळे पंढरपूरचे लोक हात जोडून उभे आहेत चोखामेळ्याच्या दर्शनासाठी. काय भाग्यवान आहे चोखा. साक्षात देव त्याची वाट पाहतोय. देवाने दार लावून घेतले चोखोबरायासाठी. अरे स्वप्नात सुद्धा कधी कुणाच्या हा बाबा जात नाही आणि या चोखोबरायाने माझ्याकडे यावं म्हणून यानं दार बंद करून घेतलंय. कुणालाच दर्शन नाही. माझ्या चोखोबरायाला जर दर्शन नसेल तर कुणालाच दर्शन नाही म्हणून दार लावून घेतले देवाने. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत चोखोबाची पालखी वाजत गाजत राऊळामध्ये आली. हा म्हणून सगळं पंढरपूर अवाक होऊन पाहू लागलं. सगळा समाज जमला चोखोबरायाच्या दर्शनासाठी. चोखोबराय आलेले आहेत ही बातमी जेव्हा देवाला कळाली, दार उघडलं. देव धावत आले, पळत आले. चोखोबराय पालखीतून उतरले आणि देवाने चोखोबरायांना कडकडून मिठी मारली. आलिंगन घडे मोक्ष साई जता जोडे दोवरी दोणी भुजा लो घेवणी आलिंगमया लागणी तयाचे. चोखा अरे लोकांनी तुला मारलं, तुला काठीनं बनवलं रे चोखा. मला क्षमा कर. लोकांना मी अडवू शकलो नाही, मला क्षमा कर. पण खरं सांगू का चोखा, लोकांनी मारलं तुला पण वळ माझ्या पाठीवर उमटले रे चोखा. मला क्षमा कर चोखोबा. तू माझा लढवाळ भक्त आहे. सगळ्या समाजाने पाहिलं जे जगत चोखोबरायाला महाराणा म्हणून हिरवत होतं, अस्पृश्य म्हणून हिरवत होतं, पण जगाच्या बापाने त्याला मिठी मारली आणि त्याला जवळ केलं. चोखोबरायाचा जय जयकार झाला. संत चोखा महाराज की, पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्यांनी चोखोबरायांचा जय जयकार केला. चोखोबरायांना आता कळून चुकलं. सगळ्या लोकांना त्यांची चूक कबूल झालेली आहे. देवाने मला आपलंसं केलेलं आहे, त्याच्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही. चोखोबराय भक्तीमध्ये रंगून गेले, भक्तीमध्ये रंग झाले. चोखोबरायांनी अभंग रचनेला सुरुवात केली. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय अरे बाह्य जगत काय पाहता. बाह्य जगतापेक्षा सुद्धा आतमधलं जगत हे खूप महत्वाचं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की घामचा कामू विषयावरी. भगवान परमात्म्याचं जसं या राऊळामध्ये घर आहे ना, तसं आपल्या चित्तामध्ये सुद्धा त्याचं घर आहे. अगोदर त्याचं दर्शन करायला शिका आणि मग बाहेरच्या देवाला हुडका. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. अंतकरणामध्ये भगवान परमात्मा अगोदर शोधा. अंतरीचे धावे स्वभा हे बाहेरी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी प्रचिती. इधर उधर क्या ढूंढे बंदे, मन तेरा मंदिर है. तेरे इस मंदिर में देखो वो तेरा विठ्ठल है. इधर उधर क्या ढूंढे बंदे, मन मेरा मंदिर है. तेरे इस मंदिर में देखो वो तेरा विठ्ठल है. सच्ची श्रद्धा जगा के मन में सद्गुरु
जगातला भगवान परमात्मा प्राप्त करून घेता आला पाहिजे। म्हणून अंतरंग जर स्वच्छ असेल तर खऱ्या अर्थाने परमात्मा सुद्धा आतमध्ये येऊन निवास करतो। लक्षात ठेवा। आपण सगळ्या महिला वर्गांना मी विचारतो, आपण घरामध्ये दूध तापवतो, बरोबर आहे का नाही? तापवत नाही का तुम्ही दूध? घरामध्ये दूध तापवतो, ज्या भांड्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण त्या पातेल्यामध्ये दूध आपण तापवतो, ते पातेलं भाजीचं खरकट असते, बरोबर आहे का नाही? खरकट असते का? घाण असते का? खराब असते का? नाही, स्वच्छ असते। नुसतं स्वच्छ नाही, स्वच्छ करून असं पालत घातलेलं असते। पालत कळते ना तुम्हाला? ते उलट असं ठेवलेलं असते त्या शिल्प्यावरती, त्या कपाटामध्ये, जेणेकरून सगळंच्या सगळं घाण पाणी असं निघून गेलं पाहिजे। आणि खरकट्या असणाऱ्या अशुद्ध असणाऱ्या पातेल्यामध्ये जर आपण दूध तापवलं तर सकाळपर्यंत त्या दुधाचं काय होईल? दही होईल, आहे का नाही? हे दूध खराब होऊन जाईल। तसं एखाद्या खराब भांड्यामध्ये जर आपण दूध तापवायला गेलो, दूध ठेवायला गेलो, तर दूध जसं खराब होतं तसं अंतःकरण रूपी भांड्यामध्ये ज्ञान साठवायचं असेल, श्री गुरूंचा उपदेश साठवायचा असेल, श्री गुरूंची सेवा ठेवायची असेल, तर अंतःकरण रूपी भांड सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे। त्या अंतःकरण रूपी भांड्याला आपण अगोदर निर्मळ केलं पाहिजे। पाहती गवळणी अवघी पालती दुधाणी, म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली गेली। गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा जेव्हा चोरी करायचा त्यावेळा भांडी सगळी पालती ठेवायचा, गाडगी मडकी पातेली सगळी पालती घालून ठेवायचा। कशा करता? लोकांचा गवळणींचा मोह माया मत सगळा निघून गेला पाहिजे, अहंकार निघून गळून गेला पाहिजे, काही सुद्धा शिल्लक नाही राहिलं पाहिजे। त्या ताकाच्या रूपानं, वाहणाऱ्या पाण्याच्या रूपानं, ताकाच्या रूपानं, दह्याच्या रूपानं सगळं काही निघून गेलं पाहिजे। याचा अर्थ असा आहे, अंतःकरण स्वच्छ ठेवावं लागेल। अंतःकरण स्वच्छ केलं तर तत्त्वमसी ज्ञानाचा उपदेश अंतःकरणामध्ये साठवल्यानंतरच मग आपल्या ध्यानातील अहम ब्रह्मास्मीचा बोध आपल्याला होईल। सर्वं खल्विदं ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, याची प्रचिती येण्याकरता अंतःकरण रूपी भांड आपल्याला स्वच्छ करावं लागेल। चोकोबरायने ओळखलं, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा, चोका डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा। अरे वरच्या रंगाला जाऊ नका, आतमध्ये काय भरलंय ते पहा। तुका म्हणे नको वरपांग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध। भावशुद्ध अत्यंत महत्वाचं आहे। शुद्ध भावनेनं केलेली सेवा ही अत्यंत महत्वाची असते। म्हणून करता चोकोबरायने ती सेवा ओळखली, भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपलं राहिलेलं आयुष्य घालवायचं त्यांनी ठरवलं। चिंतन सारखं चोकोबरायांचं चालू आहे। एकदा वारी जवळ आलेली आहे, चोकोबरायांच्या पत्नीला दिवस गेलेले आहेत, तिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे। सोयरा तिचं नाव आहे, आणि त्या सोयराबाईच्या असणाऱ्या प्रसूतीचा काळ जवळ आलेला असताना ती सोयरा म्हणते, का हो तुम्ही जावा तुमच्या बहिणीकडे आणि तुमच्या बहिणीला सांगा की माझा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे। अहो घरामध्ये एखादं बाई माणूस असलं पाहिजे, एकटी मी काय करणार सांगा बरं मला, आमच्या स्त्रीचं दुखणं तुम्हा पुरुषांना कळणार नाही, असं ती सांगायला लागली। आईचं आई पण, बाईचं बाई पण, बहिणीचं बहीण पण, हे सगळं करण्याकरता स्त्रीचा जन्म असावा लागतो। स्त्रिया आपल्या जीवनामध्ये खूप काही सण करतात। म्हणून मध्ये सुद्धा एक सिनेमा आला होता बायानं, काय त्याचं नाव, बाई पण हवं असं काहीतरी होतं, बाई पण दे का देवा। बरं असू दे, तुम्हाला माहिती आहे ना, बाई पण लय भारी देवा, तिकडचं सगळं माहिती आहे का नाही? ज्ञानेश्वरीतलं येतं का काय? अर्थात स्त्रीचं जीवन खूप कष्टमय आहे। लहानपण बापाच्या आईच्या छत्राखाली जातं। तारुण्य अवस्थेमध्ये ज्या घराचा दरवाजा तिनं पाहिलेला नाही, ज्या पतीचं रूप तिनं पाहिलेलं नाही, जी सासू सासरा कधी तिनं पाहिलेला नाही, आई बापाला सोडून तिथं जाण्याची वेळ तिच्यावरती येते। पुन्हा येतो तो प्रसूतीचा काळ,
असह्य वेदना होऊन त्या ठिकाणी आपल्या बाळाला लेकराला जन्म देते, त्याला आपलं दूध पाजते, आपलं ममत्व त्याच्यावर वाळून टाकते, आपल्या लेकरा बाळांना मोठं करते, शिक्षण देते, संस्कार देते. आईचं आई पण, बहिणीचं बहीण पण. खूप मोठा त्याग आहे स्त्रीच्या जीवनामध्ये महाराज. स्त्रीचं महत्व महाराज सर्वसामान्य लोकांना कळत नाही. ज्याला स्त्रीचं महत्व कळतं, ज्याला खऱ्या अर्थाने स्त्री पत्नी म्हणून कळाली, तो सीतेचा राम होतो. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली, तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर होतो. खऱ्या अर्थाने ज्याला स्त्री म्हणून त्या ठिकाणी आपली आई म्हणून कळते ना, तो खऱ्या अर्थाने जिजाबाईचा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा होतो. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आई केले नाही कोणी. तुकड्या दास सांगे ऐका ही कहाणी, अनमोल जन्म दिला गई, तुझे उपकार फिटणार नाही. जन्म दिला
तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी तुकड्या दास सांगे अहो ऐकाही कहाणी अनमोल जन्म दिला ग माते माते तुझे उपकार मिटणार ना वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती एवढे उपकार मायबापांचे असतात महाराज. ऐका चोखोबारायांची पत्नी म्हणते अहो तुम्ही तुमच्या बहिणीकडे जा आणि त्यांना विनंती करा, आमच्या ननंदबाईकडे जाऊन विनंती करा की माझ्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं आहे, तेवढं ये म्हणावं आणि मला सहाय्यता कर. कारण अंत्यज लोकांना कोण मदत करणार आहे, जवळ कोणी येत नाही. आणि त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्यतेचा विषय खूप मोठा गंभीर होता आणि म्हणून करता त्यावेळा तिनं विनंती केली चोखोबारायनं. चोखोबाराय विचार करतात आपल्याला पंढरपूरला जायचंय, जाताना आपण आपल्या बहिणीकडे जाऊ, तिला सांगू की माझ्या पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं आहे, तू जरा मंगळवेळेला जा आणि तिच्या बाळंतपणामध्ये मदत कर. याच्याकरता चोखोबाराय घरातून निघतायत. पण चोखोबारायांची आणि एका संत महात्म्यांच्या दिंडीची भेट होते आणि त्या दिंडीमध्ये चोखोबाराय निघतायत. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. चोखोबाराय देहभान विसरून जातात, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये चोखोबाराय विलीन होतात आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये त्यांना कशाचंच भान राहत नाही. भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये, भगवंताच्या कीर्तनामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये खऱ्या भक्ताला कशाची आठवण होत नसते महाराज. बऱ्याच वेळा काय होतं, कथेमध्ये आपण बसतो पण आपलं लक्ष सगळं दुसरीकडेच असतंय, कथेमध्ये आपलं लक्ष नसतंय. एकदा आम्ही कथा सुरू होती आणि एक आजीबाई सारखं इकडं तिकडं पाहायला लागल्या, इकडं तिकडं पाहायला लागल्या. आमच्या तबला मास्तराने जाऊन विचारलं, का हो म्हटले आजीबाई तुम्ही कथेमध्ये बसलात खरं, पण तुमचं लक्ष काय कथेमध्ये नाही, तुमचं लक्ष कुठं आहे? त्यावेळेला आजीबाईनं सांगितलं, बाबा काय सांगू तुला, मी कथेला येत असताना घराच्या दाराला कुलूप लावलंय खरं, पण कडी लावली का नाही लक्षच नाही. आणि सगळं लक्ष माझं कुठं आहे? कडीला आहे म्हणे, घरातल्या दाराकडे. चोखोबाराय भजनामध्ये रंगून गेलेले आहेत. रंगी रंगला श्रीरंग अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग श्रीरंग अशी अवस्था चोखोबारायला प्राप्त झाला. हा भंग सुद्धा सोयराबाईंचा आहे. त्यांच्या कुळामध्ये कर्ममेळा सोयराबाई त्या ठिकाणी अनेकांनी अभंग रचना केलेली आहे. चोखोबाराय दिंडीमध्ये जात आहेत. पांडुरंग परमात्मा विचार करतो की तिकडं तर सोयराबाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या आहेत. चोखोबाराय तर पंढरपूरलाच निघून आले. त्यांना भानच नाही की आपली पत्नी प्रसूती अवस्थेमध्ये आहे, तिचं बाळंतपण जवळ आलेलं आहे, प्रसूती काळ जवळ आलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ती घरामध्ये एकटीच आहे, तिच्या सोबतीला कोणी सुद्धा नाही. स्त्रीच्या दुःखामध्ये जर तिला साथ द्यायला कोणीच नसेल तर स्त्रीचं दुःख डोंगरा एवढं असतं. आणि एखाद्या दुःखामध्ये जर साथ द्यायला कोणी असेल ना, ते त्याचं दुःख निम्म होतं, निम्म्यापेक्षा कमी होतं, अशी अवस्था असते. आणि म्हणून करता भगवान परमात्म्याने विचार केला, आता चोखोबाराय तर आपल्या बहिणीला निरोप द्यायचे विसरून गेले. सोयराबाईंना तर प्रसूती काळ जवळ आला, वेदना सुरू झाल्या. ती आता मुलाला लेकराला जन्म देण्याच्या काळामध्ये अतिशय कठीण प्रसंग आहे. काय करावं.
पण ज्यावेळा भक्तावरती संकट येतं ना, त्याची काळजी ही भगवान परमात्म्याला असते. एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांड मागे. भक्ताला काही चिंता करण्याची गरज नाही. चिंता करणारा सगळा भगवान परमात्मा. ज्यावेळा भक्तावरती संकट येतं त्यावेळा त्याच्या संकटाचं वहन करण्याचं काम साक्षात देव करत असतो. पण मी भक्ताचं सांगायला लागलोय. आता आपण ठरवा, आपण भक्त आहे का देवाचे? आपण हंगामी भक्त आहे, सप्तापुरते. सप्ताह चालू झाला, घातली माळ बाबांच्या हातून. सप्त्याचा काला झाला, काढली माळ. अशी बरीच अवस्था खेडोपाडी असते महाराज. त्याला काय अर्थ आहे? आपल्याला देव आवडतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, आवडे निरंतर हेची ध्यान. आम्हाला सुद्धा देव आवडतो, पण ठराविक काळापुरता आवडतो. श्रावण महिन्यापुरता, आषाढी वारी पुरता, कार्तिकी वारी पुरता, वरोडीच्या नाम सप्ताहापुरता, तेवढाच आम्हाला देव आवडतो. पुढे आमची देवाची गाठ भेट होत नाही. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार हो गया भजन. आदत बुरी सुधार हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. ओ आदत बुरी सुधार लो, हो गया भजन. सृष्टि में कोई ठाट है,
जीवनामध्ये खऱ्या अर्थाने चांगली सवय आपल्याला असली पाहिजे। चोखोबरायांची त्या ठिकाणी पत्नी प्रसूती काळामध्ये आहे। भगवान परमात्मा विचार करतायत, चोखोबराय तर वारीला निघून आले, भगवान परमात्म्याचं भजन करत करत आले, त्यांना काही त्याची आठवणी नाही, सुदबुद नाही, आता काय करायचं। पण भगवान परमात्मा भक्ताची काळजी करतो, जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणी, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे। अशा अनेक पद्धतीच्या त्या ठिकाणी भक्तांचा आणि संभाळ भगवान परमात्म्याने केलेला आहे। भगवान परमात्म्याला काळजी वाटायला लागली ती चोखोबरायांच्या पत्नीची। प्रसूती काळातल्या वेदना तिला सुरू झाल्या, तिची बाळणपणाची अवस्था जवळ आली, त्याला भगवान परमात्म्यानं चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि बहिणीचं रूप घेऊन त्या ठिकाणी मंगळवेड्याला जातायत भगवान परमात्मा आणि दरवाजावरती थाप टाकतायत। चोखोबाची बहीण झाला शारंग, जय हो। चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची चोखोबरायांच्या घरी मंगळवेड्याला भगवान परमात्मा गेले, दारावरती थापा टाकायला सुरुवात केली। अगं बहिणी, मी तुझ्या करता आलेली आहे, दार उघड। वहिनीनं दार उघडलं तर जगाचा मालक आपल्या नंदेचं रूप घेऊन आलेला आहे। वहिनीला माहिती नाही भगवान परमात्मा साक्षात चोखोबरायाच्या घरी चोखोबरायाच्या परीचं बाळंतपण करण्यासाठी। माय बापा
करतायत आणि चोकोबरायांच्या घरी जाऊन दारावरती थपा टाकतायत. वहिनी उघडा दार, हाका मार. वहिनी दार उघड, मी आलेली आहे तुझं बाळंतपण करण्यासाठी. काय अधिकार आहे चोकोबरायांचा? जगाच्या मालकाने अहो सोयराबाईंचं बाळंतपण करण्याकरता यावं, पत्नीचं बाळंतपण करण्याकरता यावं. काय साधू संतांचा अधिकार कमी समजलात का तुम्ही? 1000 फोन केले, 100 फोन केले तर तहसील मधला कचेरीतला एखादा अधिकारी ऐकत नाही. मनाप्रमाणे वागतो, काम करत नाही. टेबलाच्या वरून नाही तर खालून त्याला काहीतरी दिल्याशिवाय काम करत नाही. संतांनी काय दिले देवाला? देवभावाचा भुकेला, दुसरं काय आहे? थोर दुष्काळ तयाला काय? भगवान परमात्म्याला भावाशिवाय प्रेमाशिवाय काय देतात संत? काय इस्टेट दिली, पैसे दिले, जमीन दिली, धन दिले, वैभव दिले? काही दिलेलं नाही. भगवान परमात्मा फक्त भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. दुसरं काय लागत नाही. माझ्या भक्ताच्या अंतकरणामध्ये काय आहे हे भगवान परमात्मा पाहतो. त्याची काय इच्छा आहे, त्याची सद्भावना काय आहे, त्याच्या भक्तीच्या पाठीमागचा हेतू काय आहे हे पाहतो. त्याच्या पाठीमागचा हेतू सकाम असेल तर देव त्याला जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती जयापाशी जे जया पाहिजे ते आहे रे, अशी देवाच्या भक्ताची अवस्था असते. भगवान परमात्म्याने प्रवेश केला चोकोबरायांच्या घरी आणि त्या सोयराबाईंचं बाळंतपण केलं. महाराज आता तुम्ही स्त्रिया वर्गाला चांगलं